1970च्या दशकातील भीषण दुष्काळ. त्यावेळी तरुण आमदार शरद पवारांनी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला बळ दिलं. त्यांच्या दूरदृष्टीने अनेक गावांमध्ये जलसंवर्धनाचे काम सुरू झाले. पुढे 1978 मध्ये अवघ्या 38व्या वर्षी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. पुरोगामी लोकशाही दलच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात नवे पर्व सुरू केले. महाराष्ट्राला औद्योगिक विकासाच्या दिशेने नेण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या भागांना त्यांनी औद्योगिक आणि IT हब बनवण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. 1993चा लातूर किल्लारी भूकंप असो किंवा मुंबईतील बॉम्बस्फोटांची भयावहता, पवार साहेबांनी संकट समयी महाराष्ट्राला धीर दिला आणि पुनर्वसनासाठी त्वरित पावले उचलली. त्यांच्या नेतृत्वाने राज्य सावरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते नेहमी संवेदनशील राहिले आहेत. कृषी मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय जसे की कर्जमाफी, शेतीमालाला योग्य भाव यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. मराठा आरक्षणाच्या संघर्षातही त्यांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. समाजात एकोपा राखत सामंजस्याने मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर पवार साहेबांनी राज्याच्या विकासासाठी, सामाजिक सलोख्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम केलं आहे. ते केवळ नेते नाही तर महाराष्ट्राच्या घडामोडींचा एक जीवन साक्षीदार आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक योगदानाबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी माहितीसाठी सप्तम मराठीला सबस्क्राईब करा.